तरुण भारत माजी कर्मचारी समितीतर्फे तरुण भारतचे माजी संपादक नारायण कारंजकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला। तसेच तरुण भारतच्या माजी कर्मचाऱ्यांच्या विविध पदांवर नियुक्ती झाली, त्यांचाही समितीतर्फे सन्मान करण्यात आला। जुळे सोलापुरातील श्री द्वारकाधीश मंदिरात हा कार्यक्रम झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तरुण भारतचे माजी संपादक अरुण करमरकर, तरुण भारतचे माजी संपादक अरविंद जोशी, नारायण कारंजकर, सुमती कारंजकर आदी उपस्थित होते। या प्रसंगी कारंजकर आणि सौ कारंजकर यांचा शाल, श्रीफळ, पूर्ण पोशाख देऊन सत्कार करण्यात आला। रमेश बसाटे यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती ग्राहक भांडाराच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, दशरथ वडतिले यांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल, ज्ञानेश्वर मॅकल यांची स्वीकृत नगरसेवक आणि महावीर बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल, तसेच रोहिणी तडवळकर यांची स्वीकृत नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी तरुण भारतचे माजी संपादक अरुण करमरकर म्हणाले, नारायण कारंजकर यांनी आयुष्यभर ज्योतिषशास्त्राची सेवा केली। ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला। केवळ ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नव्हे तर आयुर्वेदातील अनेक गोष्टींचे ज्ञानही कारंजकर यांना होते। त्यामुळे आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी अनेक जुनाट रोगांवर उपचारही केले। तरुण भारतच्या माजी कर्मचाऱ्यांनी विविध संस्थांवर त्यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून करमरकर म्हणाले, वृत्तपत्रात केलेल्या कामाच्या अनुभवावर हे सर्व कर्मचारी आपापल्या क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे, कर्तव्य भावनेने आपली जबाबदारी निश्चितपणे पार पाडतील। तरुण भारतचे माजी संपादक अरविंद जोशी म्हणाले, कारंजकर यांनी पत्रकारिता, आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र आणि पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे। आजीबाईचा बटवा या माध्यमातून त्यांनी भारतीय प्राचीन असणारी वैद्यकीय उपचार पद्धती अंगीकारण्यासाठी प्रयत्न केले। पत्रकारितेमध्येही त्यांनी उत्कृष्ट लिखाण करून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे। याशिवाय नोकरीनिमित्ताने सोलापूर, कुर्डुवाडी असा दररोज प्रवास केलेला आहे। याशिवाय भारतातील जवळपास सर्व मोठी आध्यात्मिक तीर्थक्षेत्रे आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन पर्यटनाचाही आनंद घेतला आहे। सत्काराला उत्तर देताना कारंजकर यांनी आपला जीवन प्रवास उलगडून दाखवला। ज्ञानेश्वर मॅकल यांनी तरुण भारतमधील कामाचा अनुभव आपल्याला भावी काळात उपयोगी पडेल असे सांगितले। रोहिणी तडवळकर यांनी आपल्या मनोगतात तरुण भारतने नेहमीच आपल्याला सहकार्य आणि मार्गदर्शन केल्याचे सांगितले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत आणि सूत्रसंचालन समिती सदस्य दत्ता आराध्य यांनी केले। माजी संपादक अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले। राजेंद्र खमितकर यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर सतीश पाटील यांनी आभार मानले। कार्यक्रमास तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, मानसी मोकाशी, दिलीप कुलकर्णी, पुरुषोत्तम कारकल, शरणप्पा शाबदे यांच्यासह तरुण भारतचे आजी माजी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।